पाश्चिमात्य देशांना भारताची प्रगती कधीच खपणार नाही आणि खपली देखील नव्हती. मित्रांनो, पूर्ण जगामध्ये रशिया हा भारताचा पूर्वीपासूनचा एक जवळचा मित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीवरती अमेरिकेने आणि डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने जबरदस्त असे प्रतिबंध लावले. मोदींना घेरण्याचा चहूबाजूने प्रयत्न करण्यात आला, तरी देखील पंतप्रधान मोदी यांनी रशियाकडून जे काही कच्चे तेल घेत आहेत ते बंद केलं नाही. परंतु मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे रशिया हा चायना तसेच युरोपमध्ये देखील भरपूर तेल सप्लाय करतो. परंतु प्रतिबंध फक्त भारतावरतीच का, किंवा भारतालाच का घेण्यात येते, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीलाच का प्रॉब्लेम करण्यात येत आहे? तसं पाहिलं तर मित्रांनो, अमेरिका हा बलाढ्य देश आहे. आर्थिकदृष्ट्या तो अतिशय जबरदस्त असा देश आहे. त्याच्या पूर्ण इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अमेरिका हा प्रत्येक देशावरती, ज्या देशांसोबत त्यांचा व्यवहार चालू असतो त्या देशावरती त्यांच्या कठपुतळीचं सरकार बसावं हा नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि जर एखादं सरकार त्यांच्या मनानुसार चालत नसेल किंवा त्यांच्या गुलामगिरीत काम करत नसेल तर त्या सरकारला काढून टाकण्यात येतं. हे तुम्ही सद्दाम हुसेनच्या बाबतीत पाहिलं असेल. इतिहासामध्ये अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात देखील येतील. पुढील काही दिवसांमध्ये, जवळपास 5-10 वर्षांमध्ये, जेव्हापासून मोदीजींनी देशाची सूत्र हातात घेतली आहेत तेव्हापासून एक से एक बडकर निर्णय झालेले आहेत आणि हे निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे ढकलण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, सध्या एशियामध्ये भारत आणि चायना या दोन उभरत्या अर्थव्यवस्था आहेत. भारत सध्या 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, प्रगती देखील करत आहे. जीडीपीच्या बाबतीत देखील भारताची जीडीपी अतिशय ग्रोईंग आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात घेता एशियामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये भारत हा नक्कीच एक बलाढ्य अर्थव्यवस्था असणार आहे. ही गोष्ट पाश्चिमात्य देशांना आणि त्यातल्या त्यात ट्रम्प सरकारला खपत नाहीये किंवा रुचत नाहीये. मित्रांनो, यालाच मोडीत करण्यासाठी किंवा ही घोडदौड किंवा हा रथ थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती दबाव तंत्र चालू झाले हे ट्रम्प सरकार आल्यापासून. तसं पाहता ट्रम्प आणि मोदी यांची दोस्ती किंवा यांच्या दोस्तीचे किस्से संपूर्ण जगाला माहीतच आहेत. मागच्या कारकिर्दीमध्ये किंवा ट्रम्पच्या मागील कार्यकाळामध्ये किंवा ट्रम्पला निवडून आणण्यासाठी मोदी साहेबांनी अगदी प्रचार देखील केला आहे आणि ट्रम्प देखील इथं येऊन गेलेले आहेत. परंतु आता असं काय झालं की ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध बिघडत चालले आहेत आणि दिवसेंदिवस ट्रम्प सरकार हे भारतावरती, मोदींवरती निर्बंध लावत आहे. मित्रांनो, सध्या भारतामध्ये जे काही विपक्ष आहे किंवा जे काही विरोधी सरकार आहे ते देखील या मुद्द्यावरून मोदीला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक गोष्ट इथे प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे भारताची आर्थिक प्रगती आणि जगामध्ये होत असणारा भारताचा दबदबा.